आज या ठिकाणी रविवार असूनसुद्धा शाळेमध्ये रनिंगच्या ट्रॅकवर हे जे गवत आलेलं आहे ते गवत जाळण्यासाठी औषध फवारणीचं काम सुरू आहे. आज रविवार आहे, विद्यार्थी घरी आहेत, त्यामुळं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आम्ही आज रविवारी हे औषध फवारणीचं काम करत आहोत. यामध्ये आपल्या शाळेतील पालक असलेले पांडुरंग क्षीरसागर यांनी स्वतः पंप हातात घेतलेला आहे, जेणेकरून शाळेचा खर्च वाचावा. आमचा विद्यार्थी जसा बुद्धिमंत व्हायला पाहिजे तसाच तो शारीरिकदृष्ट्या सक्षमसुद्धा व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही हा रनिंगचा ट्रॅक बनवत आहोत. आणि यामध्ये या रनिंग ट्रॅकवर जे गवत आलेलं आहे ते गवत उंचीला खूप छोटं असल्यामुळे ते काढणं अवघड आहे आणि ते पुन्हा उगू नये यासाठी आम्ही ही औषध फवारणी करतो आहे. आणि पालक स्वतः यामध्ये सक्रिय सहभागी झालेले आहेत. पालकांच्या सहकार्यातून शाळा कशी बदलू शकते याचं हे उदाहरण असणार आहे. भविष्यामध्ये पांडुरंग क्षीरसागर आणि शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आप्पासाहेब धायगुडे हे दोघंही सकाळपासून या ठिकाणी औषध फवारणी करत आहेत. या औषध फवारणी दरम्यान ह्या नवीन लावलेल्या झाडांना त्रास होऊ नये म्हणून काळजी किती घेतली जाते पहा. लहान लेकरांपेक्षाही जास्त या झाडांची काळजी आम्ही घेतो आहे. सध्या हिरव्यागार नंदनवनामध्ये जेव्हा विद्यार्थी व्यायाम करतील तेव्हा नक्कीच ते आनंदाने या प्रत्येक व्यायाम प्रकारामध्ये सहभागी होतील आणि आमचं जे फिट इंडियाचं ध्येय आहे ते नक्कीच यशस्वी होणार.